अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची। स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे। स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा। श्री स्वामी समर्थ। कथा 40वी। कथेचे नाव आहे चोळप्पा घरी वास। चला तर आपण या कथेस सुरुवात करूया। योगीराज आता अक्कलकोटमध्ये चोळप्पाच्या घरी राहू लागले। हळूहळू योगीराजांची कीर्ती चहूकडे पसरू लागली। रोज बरेच लोक योगीराजांच्या दर्शनास येऊ लागले। योगीराजांचं चोळप्पाच्या घरी राहणं ही चोळप्पासाठी एक मोठी पर्वणीच होती। योगीराजांनी चोळप्पास आपल्या प्रज्ञापुरीतील निवासासाठी मुख्य लीला सहचर म्हणून निवडलं होतं। योगीराज कृपेनं चोळप्पा तर आता योगीराजांच्या भक्तीत आणि प्रेमात पूर्ण वेडा होऊन 24 तास स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे फिरत असे। रोजच्या प्रपंच व्यवहारातून त्याचं लक्ष देखील उडालं होतं। पण योगीराज घरी राहणं हा चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासू राधाबाई यांच्यासाठी एक मोठा यज्ञप्रश्नच होऊन बसला होता। पण योगीराज घरी राहणं हा चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासू राधाबाई यांच्यासाठी एक मोठा यक्षप्रश्नच होऊन बसला होता। अवधूत अवस्थेतील योगीराज कुठंही जात, कधीही येत, शिवाशिव पाळत नसत। यामुळे तर त्या बिचाऱ्या बायकांची मोठी तारांबळच उडत असे। योगीराजांबद्दल आदर तर होताच, पण योगीराजांच्या वागण्यामुळे त्या चक्रावून जात असत। योगीराजही चोळप्पाच्या कुटुंबाची जणू पूर्ण परीक्षाच पाहत होते। येसूबाईच्या सोवळ्या ओवळ्याची तर योगीराज मुद्दामहूनच वाट लावत असत। स्वयंपाकघरात जाऊन डाळी आणि धान्य मिसळून ठेवत, घरात सांडलं वंट करून मजा पाहत। चोळप्पा याविषयी एक चकार शब्द देखील बोलत नव्हता। त्यामुळे येसूबाई आणि राधाबाई मेटाकुटीस येऊ लागल्या। येसूबाईला तर या स्वामींच्या नादानं वेडा झालेला आपला नवरा पाहून आता करणार तरी काय असा सतत प्रश्न पडत असे। अशा प्रकारे योगीराज त्यांना नाना प्रकारचा त्रास देत होते, जणू त्यांची परीक्षाच पाहत होते। त्यांना तावून सुलाखून घेत होते। परीक्षेशिवाय भगवंताची कृपा अशी सहजासहजी कुणावरही होत नाही ना। अक्कलकोट हे संस्थानाच्या राजधानीचं गाव। गावात वस्ती बऱ्यापैकी होती। चोळप्पानं योगीराजांचं नामकरण आत्ता स्वामी असं केलं होतं। त्याच्या तोंडी 24 तास फक्त स्वामी स्वामी असे। स्वामींचा नित्यनेम असा काहीच नव्हता। कधीही बाहेर फिरत आणि कुणाकडेही जाऊन बसत। लहर असेल तर जेवत किंवा जेवतही नसत। स्वामींना कुठलेही विधिनिषेध नव्हते। कर्मकांडाचा तर त्यांना अतिशय तिटकाराच होता। जातपात, स्त्री पुरुष, रंकराव, सोवळं ओवळं असा कोणताही भेद त्यांच्या ठायी नव्हता। स्वामी चोळप्पाच्या घरी राहू लागले, तरी चोळप्पाची समृद्धी तशी विशेष नव्हती। तो केवळ आपला प्रपंच चालवत होता आणि आता तर चोळप्पा पूर्ण स्वामीमय झाल्यामुळे द्रव्यार्जनावरून त्याचं लक्ष उडालं होतं। याचा परिणाम जो व्हायचा तो झालाच। दिवसेंदिवस चोळप्पाचं दारिद्र्य वाढू लागलं। हळूहळू घरची भांडीकुंडीही बाजारात विकायला जाऊ लागली। स्वामी हे सर्व काही तटस्थ वृत्तीनं पाहत होते। आता तर कधीकधी अशीही वेळ यायला लागली की घरात स्वयंपाकासाठी देखील काहीही सामग्री नसायची। निदान स्वामींना तरी भोजन घालणं आवश्यक होतं। अशा वेळेस तर येसूबाई आणि राधाबाईस खूपच वाईट वाटे। स्वामींसारखे सत्पुरुष घरी असताना आपल्याला त्यांना भोजनही देता येणार नाही याबद्दल त्यांना अतिशय खेद होईल। अशीच एकदा स्वामींना लहर आली आणि ते येसूबाईस बोलावून म्हणाले,
आज काही स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. येसूबाईंनी जरा तिरमिरीतच उत्तर दिलं. घरात जाऊन करू तरी काय, स्वयंपाक कशाचा करायचा. स्वामी आता हसू लागले. येसूबाई आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या. घरात कठीण परिस्थिती असताना हा बाबा हसतो काय आहे. स्वामींचं हसणं वाढतच चाललं. येसूबाई आणि राधाबाईचा तर धीरच सुटला. त्या मोठ्यानं रडू लागल्या. स्वामी राधाबाईस म्हणाले, अहो बाई, आम्ही हसू नाही तर काय करू. घरात जिकडे तिकडे अन्नानं भरलेली पात्रे आहेत आणि तुम्ही दोघी इकडे अन्न तयार कसे करावे याची चिंता करताय. राधाबाई आणि येसूबाईंना आता स्वामींची ही चेष्टा सहन होत नव्हती. तेवढ्यात स्वामी म्हणाले, आत तर चला, अन्न तुमची वाट पाहतंय. चला लवकर, मला भूक लागली आहे. आता मात्र राधाबाई आणि येसूबाई थोड्या कुतूहलानं स्वयंपाकघराकडे गेल्या आणि पाहतात तर काय, सर्व भांडी अन्नाने भरलेली होती. स्वामींचे सामर्थ्य बघून दोघींचेही हात नकळत जोडले गेले होते. येसूबाईस कळून चुकलं होतं की आपला नवरा काही उगाच कुणाच्या आहारी गेला नसून तो एका अधिकारी श्रेष्ठ सद्गुरूंच्या सान्निध्यात आहे. राधाबाई आणि येसूबाई दोघींच्याही डोळ्यात अश्रू तरळले. स्वामींचा निवास आता चोळप्पाच्या घरी असल्यामुळे चिंतोपंत टोळ, पुराणी बुवा, श्रीमंत मालोजी राजांच्या मर्जीतील दाजीबा भोसले वगैरे रोज स्वामींच्या दर्शनास येऊ लागले. चिंतोपंत आणि पुराणिक यांनी दाजीबा भोसलेंना विनंती केली की चोळप्पाची परिस्थिती खास नसल्यानं श्री स्वामींच्या व्यवस्थेसाठी राजे साहेबांकडून काहीतरी तरतूद व्हावी. दाजीबा भोसले स्वामी भक्त असल्यानं त्यांनी ताबडतोब मोलाजी राजांच्या कानी हकीकत घालून रोजचा नैवेद्य वगैरे व्यवस्था करून दिली. अक्कलकोट संस्थानाचे राजे श्रीमंत मालोजीराव हे मुळातच दत्तभक्त होते. माघ कृष्ण गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूर इथे स्वतः जाऊन श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी ते मोठ्या भक्तिभावानं साजरी करत असत. प्रतिवर्षाचा हा त्यांचा अखंड नियम होता. उत्सवाला गेल्यावर तिथे श्री गुरूंना प्रिय असे अन्नसंतर्पणही राजे करत असत. परंतु यावर्षी एक नवलच घडले. सालाबादप्रमाणे श्री मोलाजी राजे गाणगापूरला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना दृष्टांत झाला. आम्ही स्वतः तुमच्या गावी आलो आहोत आणि तरीही तुम्ही इथं गाणगापुरात काय येता. यापुढे पुण्यतिथीसाठी तुम्ही गाणगापुरात येण्याची आवश्यकता नाही. अक्कलकोटी जे स्वामी आहेत ते कोण आहेत. असाच दृष्टांत गाणगापुरातील पुजाऱ्यांना आणि अक्कलकोटलाही बऱ्याच जणांना झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर मालोजी राजे श्री स्वामींच्या दर्शनास चोळप्पाच्या घरी आले आणि त्या वर्षापासून मालोजी राजे श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी गाणगापुरी न जाता अक्कलकोट इथेच मोठ्या समारंभानं साजरी करू लागले. दाजीबा भोसल्यांनी दत्तजयंतीचा उत्सव यापूर्वीच अक्कलकोट इथे सुरू केलेला होताच. आता श्री स्वामी हेच प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू होत अशी उत्सवानंतर सर्वांचीच खात्री झाली. श्री स्वामींकडे तर आता लोकांची रीघ लागू लागली. आर्त, जिज्ञासू, नवसार्थी असे सगळेच जण गर्दी करू लागले. विविध प्रकृतीच्या लोकांचा अक्षरशः जनसागर उसळू लागला. अक्कलकोटात येऊन श्री स्वामींना केलेले नवस सफळ होऊ लागले. त्यामुळे नवसपूर्तीसाठी लोक पुन्हा अक्कलकोटात येऊ लागले. गाणगापूरच्या पुजाऱ्यांच्या कानावर स्वामींचा लौकिक पडत होताच. त्यांच्या मनात तर थोडी असूयेचीही भावना येऊ लागली. त्यांना वाटू लागलं की दत्तप्रभूंची राजधानी म्हणून आजवरचे असणारे गाणगापूरचे महात्म्य आता कमी होणार की काय. खरं तर त्यांना असं वाटण्याची जरूर नव्हती. श्री स्वामी आहेत तरी कोण हे पाहण्यासाठी एक दिवस गाणगापूरचे काही पुजारी धैर्याने प्रथमच अक्कलकोटाला आले. स्वामींचं दर्शन झालं आणि एका पुजाऱ्याच्या मनात आलं की स्वामींना काही विचारावं, पण हिंमत होत नव्हती. श्री स्वामींनीच खूण करून त्या पुजाऱ्या जवळ बोलावलं आणि विचारलं, तुमच्या देवाचं नाव काय.
पुजारी उत्तरला, महाराज, आमच्या देवाचं नाव श्री नृसिंह सरस्वती आहे. श्री स्वामींनी त्यांच्यावर नजर रोखली आणि म्हणाले, मग माझंही नाव नृसिंह भान आहे. श्री स्वामींच्या केवळ नजरेनं आणि आशीर्वादानं पुजाऱ्यांचं समाधान झालं आणि त्यांच्या मनातील विकल्प निघून गेला. श्री स्वामींची कीर्ती ऐकून आता अनेक लोक अक्कलकोटला येऊ लागले. काही पोटार्थी तर काही ऐश्वर्याभिलाषी लोकही हजारोंनी येऊ लागले. कुणी पुराण सांगण्यासाठी, कुणी हरिकीर्तन करण्यासाठी, कुणी विद्वत्ता दाखवण्यासाठी, तर कुणी वेदांतातलं आपलं प्रावीण्य श्री स्वामींना दाखवण्यासाठी येऊ लागले. सहन न होण्या इतपत जर गर्व कुणाच्यात आढळला तर स्वामी तो तिथल्या तिथे नाहीसा करत. बहुसंख्य अन्नार्थी, काही द्रव्यार्थी, काही नवस फेडणारे, काही संकट परिहारार्थी, काही नसलेली चिंता दूर व्हावी म्हणून, तर काही जण 4 लोक जात आहेत म्हणून आपणही जाऊ या वृत्तीनं येणारे, अशी निरनिराळ्या प्रकारची माणसे अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनास लोटू लागली. परमात्मा श्री स्वामी त्या सर्वांकडे साक्षीभावानं पाहत असत. अशाच बऱ्याच जमलेल्या लोकांपैकी काही जणांना चोळाप्पाबद्दल असूया वाटू लागली. कारण चोळाप्पा 24 तास श्री स्वामींच्या मागे हात जोडून फिरत असे आणि स्वामींचीही त्याच्यावर विशेष प्रीती असलेली दिसून येत असे. चोळाप्पाबद्दल असूया असणाऱ्या लोकांना आज स्वामींनी धडा शिकवायचा असे ठरवले. श्री स्वामींनी सर्वांना बोलावून घेतलं. टळटळीत मध्यान्नीचा सूर्य तळपत असता अचानक स्वामी बाहेर पडले. बरोबर चोळाप्पा होताच. सर्व मंडळी श्री स्वामींसमवेत निघाली. इतक्या जलदगतीनं ते चालायचे की श्री स्वामींबरोबर चालणं म्हणजे सर्वसामान्यांना पळावंच लागत असे. चोळाप्पा श्री स्वामींच्या मागोमाग धावत होता, पण बरोबरच्या मंडळींची श्री स्वामींच्या मागोमाग नुसतं चालतानाही भंबेरी उडाली होती. घामाघूम होऊन ते थोडे मागेच पडले. एवढ्यात श्री स्वामी आणि चोळाप्पा त्यांना थांबलेले दिसले. त्यांच्या जीवात जीव आला. मंडळी त्यांच्यापर्यंत कशीबशी पोहोचली. समोर पाहतात तर ऊर्ध्वमुख काटे पसरलेल्या नागफणींच्या काट्यांचे जंगल होते. श्री स्वामी मागे वळून सर्वांना म्हणाले, आता याच्यावरून आपण सर्वांच पुढे जायचं आहे. श्री स्वामींचे हे शब्द ऐकताच सर्वांच्याच अंगावर सर्कन काटा आला. कोणाच्याही पायात पादत्राणं तर नव्हतीच. भरीसभर म्हणून सूर्याचा मध्यान्नीचा ताप वाढलेला होता. सगळेच जण केविलवाणे झाले. श्री स्वामींनी सर्वांकडे आणि चोळाप्पाकडेही पाहिलं आणि म्हणाले, चोळ्या, तू पुढे जातोस का मी जाऊ? चोळाप्पांनी विनयानं उत्तर दिलं, स्वामी जशी आज्ञा होईल त्याप्रमाणे. स्वामींनी परत एकदा इतरांवर नजर फिरवली. नागफणीच्या काट्यांवरून अनवाणी आणि तळतळत्या उन्हात चालायचं या विचारांनीच त्यांचं पाणी पाणी झालं होतं. स्वामी कडाडले, चल रे चोळ्या. आणि स्वामींनी नागफणीच्या काट्यांवरून झपाझप चालायला सुरुवात केली. संपूर्ण स्वामीमय झालेला चोळाप्पाही स्वामी स्वामी म्हणत त्यांच्या मागे सहजपणे चालू लागला. ते दोघंही गुरुशिष्य त्या नागफणीच्या काट्यांवरून लीलया चालून पलीकडे गेले. सर्व उर्वरित लोकांचा गर्व आणि चोळाप्पांबद्दलची असूया क्षणार्धात नाहीशी झाली. सर्व मंडळी अतिशय शर्मिंदा झाली. विनम्र भावानं ते स्वामींना शरण आले. सर्वांना हा चमत्कार दाखवून स्वामी परत चोळाप्पाच्या घरी आले. गावकऱ्यांची दर्शनास अलोट गर्दी लोटली. चोळाप्पांनी स्वामींची षोडशोपचारे पूजा केली. मंत्रपुष्प वाहून महाआरती सुरू झाली. जय देव जय देव जय अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव जय देव. प्रज्ञापुरी वास करण्या निवड केली चोळाप्पाची, प्रज्ञापुरी वास करण्या निवड केली चोळाप्पाची, गर्वहरण करिता जनांचे निष्ठा दावनी त्याची. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा.
इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा. तुमचे दत्तगुरूंचे किंवा स्वामींचे काही अनुभव असतील आणि ते तुम्हाला इतर भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते आम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वर लिहून पाठवा. ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ.